एसके भाई का बहुत शुक्रिया अदा करता हूँ मैं। उन्होंने यहाँ पे जो नशे का जो कारोबार चलता था, बच्चे नशीले होते थे, यहाँ पे जो क्राइम था वो सब बाजू में रख के यंगस्टर को कुछ अलग रास्ता दिखाया उन्होंने। हर 15 अगस्त 26 जनवरी को यंगस्टर जमा करते हैं और अपने राष्ट्र के प्रति जो रिस्पेक्ट देना चाहिए, जो देश के प्रति प्रेम क्या है, ये नए बच्चों के दिल में वो जगह देते हैं। और सबको है ना, गांव को एक उन्होंने, गांव को तो नहीं पूरे देश को एक मिसाल बनाई उन्होंने कि सर हर जो युवा जो है उसने देश के प्रति प्यार कैसा दिखाना चाहिए, इसके एक अच्छी मिसाल दिखाते हो। और उनको मैं इसके आगे जाके ये कहूंगा कि एसके भाई जो काम कर रहे, ये जो युवा पीढ़ी है ये व्यसन मुक्त तो होनी चाहिए। इनको गांव साफ सुथरा रखने का, क्राइम से दूर रहने का, यहाँ प्लांटेशन बढ़ाने का, स्पोर्ट्स जो खेलते हैं उन लोगों को ज्यादा अप्रिशिएट करना, उनको प्रोत्साहन देना, ये सब काम भी आगे चल के एसके भाई ने करने चाहिए। और मेरे को कॉन्फिडेंस है कि एसके भाई जरूर बिल्कुल वो रास्ते पे भी जाएंगे अभी जल्दी जल्दी। ये पूरी यंग जो ब्रिगेड है उनकी, वो गांव के अच्छे काम के लिए, तरक्की के लिए सब सहयोग देंगे, ऐसा मेरे को विश्वास है। थोडक्यात मराठीमध्ये हे जे लहान लहान पोरं आले, एवढे यंगस्टर दिसतोय ते यांच्या मध्ये एक उत्साह आहे शहराबद्दल काहीतरी करायचं, ते काय असणार? तर एसके भाईंचं नामचं काय, गावातलं आपलं मुंब्रा गावासाठी आपण काय करायला पाहिजे, देशासाठी काय करायला पाहिजे याच्यासाठी ते कायम आमच्याकडे चर्चा करायला येत असतात। ते एक चांगले समाजसेवक आहे, चांगले बिझनेसमॅन आहे, ते बिझनेस सांभाळून त्यांची समाजसेवा करत असतात। आणि लहान मुलांपासून तरुणांपर्यंत सर्वांना ते एक देशाप्रती प्रेम कसं व्यक्त करायला पाहिजे, तरुणांनी एकत्र येऊन चांगले चांगले उपक्रम राबवायला पाहिजे। तर आमच्या कायम चर्चा होत असतात की तरुणांनी व्यसनापासून प्रथम दूर राहायला पाहिजे, गुन्हेगारीला प्रतिबंध करायला पाहिजे, तसेच आपलं गाव स्वच्छ कसं राहील यासाठी प्रयत्न करायला पाहिजे। गावामध्ये जास्तीत जास्त वृक्षारोपण करून ग्लोबल वॉर्मिंग चालू आहे त्याच्यावर एक प्रतिबंध बसायला पाहिजे। तसेच जास्तीत जास्त मुलांना खेळांकडे आकर्षित केलं पाहिजे की भविष्यामध्ये आपल्या राष्ट्रासाठी मुंब्रामधनं आपण चांगले चांगले खेळाडू, समाजसेवक निर्माण करून देऊ शकतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।